अभिजीत पवार की यू टर्न प्रेस कॉन्फ्रेंस में क्या बोले नजीब मुल्ला। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। 19 फरवरी, 20 फरवरी, 21 फरवरी 3 दिन लगातार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दो धड़े, शरद चंद्र पवार गुट और अजीत पवार गुट, इनमें आरोप प्रत्यारोप का खेल चल रहा है। पहले 19 फरवरी को मुंबई के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गुट के कार्यालय में उप मुख्यमंत्री और राष्ट्रीय अध्यक्ष अजीत पवार की उपस्थिति में शरद चंद्र पवार गुट के मुमरा कलवा के विधायक जितेंद्र आव्हाड के पर्सनल असिस्टेंट अभिजीत पवार, उनके और एक साथी पदाधिकारी हेमंत वानी, ये सभी अजीत पवार गुट में प्रवेश करते हैं। दूसरे दिन को 20 फरवरी को अभिजीत पवार यू टर्न लेकर फिर से जितेंद्र आव्हाड के साथ आ जाते हैं, फिर प्रेस कॉन्फ्रेंस लेते हैं और इस प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने जो आरोप लगाए अभिजीत पवार और विधायक जितेंद्र आव्हाड ने, इस पर अब नजीब मुल्ला ने अपनी तोप दागी है। उनके साथ है ठाणे शहर जिला अध्यक्ष आनंद परांजपे। दोनों ने उन पर लगाए गए आरोपों पर क्या कहा है, खासकर नजीब मुल्ला ने, सुनी। माझे सहकारी प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांना विनंती करतो की आपल्याशी त्यांनी संवाद साधावा। काल फार खालच्या पातळीवर जाऊन शो कॉल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केले और इसका जवाब तो करारा मिलेगा। तो नजीब मुल्ला यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा। सर्वजणांना नमस्कार। बरंच वर्षापासून शांत होतो, संयमपणा ठेवलं होतं की एकत्र काम केल्यानंतर आपण खानदानी आहेत, खानदानी असल्यावर आपण खालच्या पातळीवर जायचं नाही। शेवटी राजकारण हे लोकसेवेसाठी असतो। समोरचा माणूस खालची पातळी धरून, कारण त्यांचा स्वभाव होता कोणावर खोटे गुन्हे दाखल करायचे, कोणावर आपण तडीपार करायचा, कोणाला काय करायचं, तुम्ही कळवा मुमरामध्ये बघितलं असेल। पण प्रत्येक वेळी संयमपणा घेतला, आरोप होत राहिले, पण कालची पातळी सोडून त्यांनी एकदम खालच्या दरावर जाऊन जे त्यांनी माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व आपले राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, परांजपे साहेब, माझ्या सहकारी वीरू, माझ्यावर जे आरोप केले ते पूर्णपणे खोटे आहेत। मला अभिजीत पवार नावाच्या इसमाला काय घेण्यात रसच नव्हता। 15 दिवसापूर्वी मला वीरू अगमरेचा फोन येतो का साहेब अभिजीत पवार ला भेटायचंय। मी बोललो 2 दिवसात वेळ देतो। नाही संध्याकाळचा वेळ होता, नाही आजच द्या, नाहीतर तो दुसऱ्या पक्षात चाललाय, त्याची इच्छा आपल्या बरोबर यायची। त्याला मी तेव्हा सांगितलं की मला त्याच्यावर विश्वास नाहीये, पण एक सहकारी कळकळीची विनंती करतो, पक्ष वाढवण्यासाठी, सर्वांना एकत्र करण्यासाठी तो जिद्द आहे। मी बोललो ओके, बोलव, चल रात्री तुला वेळ देतो। 10:30च्या सुमारास ते भेटायला आले। भेटून गेल्यानंतर परत 8-10 दिवस मी त्यांना विचारपूस पण केली नाही। समोरून परत आला, 15-20 पोरांना घेऊन आला का सर्वांना तुम्हाला भेटायचं। भेटल्यावर स्वतःनी तारीख नक्की केली, कसं काय करायचं, शिवजयंतीच्या आधी आपण कार्यक्रम करू। स्वतःहून केल्यानंतर आत्ताच वीरूनी जे पुरावे दिले की ज्याला ब्लॅकमेल केलं जातं, त्यांनी खूप अरेतुराने बोललाय। मी एवढाच आपल्या मार्फत त्यांना सांगायचंय की तुम्ही माझा संयमपणा बघितला। आता जे आरोप झालेले, आरोप तर झालेत, आता सत्य त्या गोष्टीला घडवण्याची वेळ आली आहे। आम्ही आता इन्कम टॅक्सला अर्ज करणार, सर्व फायनान्शियल एजन्सीज या राज्याचे, या देशाचे, त्यांच्या समोर त्याचे अफाट कमवलेले पैसे, गैरव्यवहार, अनैतिक धंदे, सरकारी जाग्यावर केलेली अतिक्रमण सर्व काढणार। तुम्ही काल सांगतायत की मी 22 तारखेला सुसाईड करणार होतो, आम्ही त्यांच्याकडे गेलोच नाही। जे आरोप करण्यात आलेले आहेत,
आम्ही आज मागणी करतोय आणि आम्ही प्रत्येक आठवड्यात एक पत्र जितेंद्र आव्हाडांना पोस्टाने पाठवणार आहेत. मी आजपर्यंत साहेब म्हणत होतो, जितेंद्र आव्हाडजींना पाठवणार आहेत की तुम्ही SITची मागणी कधी करणार. ट्विट करायची खूप आवड आहे त्यांना, पत्र लिहायची, प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आवड आहे. त्यांनी अभिजित पवारनी केलेले आरोप, काल त्यांनी केलेली विधानाच्या बाबतीत त्यांनी स्वतः पत्र द्यावं. आम्ही आमचे राज्याचे मुख्यमंत्री साहेब, गृहमंत्र्यांना विनंती करेन का त्यांनी मागणी केल्यानंतर SITची नेमणूक करा. तिथे सर्व पुरावे आम्ही सादर करणार. एवढेच नव्हे, त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग, म्हणजे त्यांनी व्हॉट्सअप कॉल केल्यानंतर मला वीरूनी घेतलेले कॉन्फरन्स कॉलवर, जेव्हा आपण कॉन्फरन्स कॉल घेतो तो जो शेवटी जॉईंट होतो तो 3रा 4थ्या क्रमांकावर असतो, पहिल्या 2 मध्ये नसतो. त्याची स्क्रीनशॉट्स आहेत, तो काय बोलला त्याचं वाक्य आहे. एवढंच नव्हे, जितेंद्र आव्हाडजी, कारण ते डॉक्टर म्हणतात, आम्ही त्यांची डॉक्टरची पण पदवीधरची त्याच्या बाबतीत मागणी करणार आहे का त्याची चौकशी व्हावे. कारण आमच्याकडे पुरावे आहेत की 6 महिने कोण कुठे राहिला, त्याचे CCTV फुटेज आहेत, त्याचे कॉल रेकॉर्ड आहे, आणि कोणी थिसिस लिहिलं, कोण 6 महिने कुठे हॉस्टेलला होता, कोणी थिसिस लिहिलं, तुम्ही फक्त सही केलेली आहे. तो माणसाचा एफिडेव्हिट पण आम्ही तयार केलेला आहे आणि ते पण तुमच्या नकली डॉक्टरेटसाठी आम्ही पुढे जाणार. आज महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही किती खोटारडेत, किती ढोंगी बाबा आहेत हे आम्ही दाखवणारच. आणि एवढंच नव्हे, आम्ही पोलिसांकडे ही पण मागणी करणार आहे की मंगळवारी 3:30 वाजता कोरम मॉल मध्ये जेव्हा अभिजित पवारची बायको तिथे होती, तिने स्पीकर फोनवर जेव्हा ठेवला होता, बरोबरचे लोकांनी ते पण तुमचे ऑडिओ रेकॉर्ड केले. जितेंद्र आव्हाडजी, जेव्हा तुम्ही त्याला धमकी देत होते, कुठल्या नेत्यांबरोबर तुमचे कसे संबंध आहेत, कसा तुम्हाला अडचणीत येईल, तुझा धंदा पाणी पैसे कमवलेले कसे तुझे कुठून काढतो, जे वाक्य वापरलंय तुम्ही एक महिलांसमोर, ती महिला आज काय पण स्टेटमेंट देईल, पण समोरच्या सहकाऱ्यांनी ते रेकॉर्ड केलंय. कारण तुम्ही स्पीकर फोनवर तिची बायकोनी फोन ठेवला होता. मी वेळ सांगतोय, दुपारी 2 ते 4च्या मध्ये तुम्ही कोरम मॉलचे फुटेज काढा. तिथे तिची बायको होती का नाही, तिथे फोन आल्यावर तिने फोन उचलला, स्पीकर फोन काढला का नाही, चांगला त्याच्या क्लॅरिटी आहे. आम्ही काढले सर्व, आम्ही आमचे रेकॉर्ड्स तयार केले. तुम्ही कुठल्या नेत्याच्या नाव घेऊन तुम्ही कशी त्याच्या नावाचा दुरुपयोग करतायत दादागिरी करण्यासाठी, लोकांना ब्लॅकमेल करण्यासाठी, आणि तुम्ही सुसाईड म्हणतायत. परमार मध्ये कोणी पैसे घेतले, बली नजीब मुल्ला झाला. नजीब मुल्ला तुमचं नाव घेऊन सत्य सांगणार नाही, तो रिटायर्ड ACP पण येणार आहे तुमच्या समोर. आम्ही त्यांना पण विनंती करणार आहे का त्या दिवशी जितेंद्र आव्हाड घाबरून जे आले होते आणि विनंती करत होते की नजीब मुल्ला चुकून त्यांचं नाव घेऊन सत्य सांगणार नाही, ते पण आम्ही सर्व SITला देणार. परमारने किती वाजता तुम्ही रात्री विचारायला दम दिलं, कसे घेतले, बली नजीब मुल्ला झाला फक्त तुम्हाला वाचवण्यासाठी. रात्री 3 वाजता कोण फाशी घ्यायला निघाला, जो फाशी घ्यायला निघाला होता त्याची बायकोने कोणाला फोन केलं, काय तुम्ही त्या माणसाला नेत्याला ब्लॅकमेल केलं, कसं तुम्ही मानसिक त्रास दिलं, ते पण आम्ही काढणार पोलिसांसमोर. तुम्ही रात्री कुठला पत्रकाराच्या मुलाचे, जो महापालिकेतला ठेकेदार होता, तो महापालिकेच्या ठेकेदारला कसा तो फिनेल पिऊन जीव द्यायला निघाला होता, कुठल्या हॉस्पिटलला ऍडमिट होता, त्याचे रेकॉर्ड्स पण आमच्याकडे आहेत आणि आम्ही देणार. आता सर्व माल मसाला तुम्हाला पोचणार. मग तुम्ही किती पैसे दिले, कोण पैसे घेऊन गेला, तुम्ही रस्त्यावर त्या बापाचे कसे पाय पकडले, माफी मागितली, तुमच्या पीएनी कशी टक्केवारी घेऊन त्याचे पैसे खाल्ले होते, ती रेकॉर्डिंग पण तुम्हाला माहिती नाही. ज्या माणसाला जबाबदारी दिली होती ते पण काढणार. तुम्ही खुनी म्हणतायत, आज निघणार तुम्ही किती खून केलेत, किती बलात्कार केलेत, सर्व काढणार आम्ही आज. आणि आम्ही वेळोप्रसंगी सर्व पोलिसांना पुरावे देणार चौकशी करायची.
आज मी महाराष्ट्रातला रेप्युटेड पर्सन आहे. कॉलेजच्या जीवनापासून व्यवसाय करतोय. जेव्हा जितेंद्र आव्हाडजी खोटे कागदपत्रांच्या आरोपात तुम्ही जेव्हा अँटी करप्शनच्या आतमध्ये होते, तुमच्याकडे गाडी नव्हती, तेव्हा नजीब मुल्लाची स्वतःची नावाची गाडी तुम्हाला दिली होती. तेव्हा तुम्ही आमदार पण नव्हते, तुमच्यावर आरोप होते, कोणी बाजूला राहायचं नाही. तेव्हापासून मी व्यवसाय करतोय. मी प्रतिष्ठित या महाराष्ट्रातल्या नागरिकांनी वारंवार जे खोनी म्हणतायत आणि जे चिल्लर जे तुमच्या अवतीभोवती फिरतायत, त्यांच्या कुटुंबाचा तुम्ही इतिहास काढा. किती त्यांच्या नावावर घरफोड्या आहेत, किती चोरी केली आहेत, कोण किती एन्काउंटर मध्ये मेला आहेत, ते आम्ही सर्व बाहेर काढणार. आणि मी आज सांगतो की हे माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे. आज जे वारंवार खूनचा आरोप जे करतायत, आज जे खूनचा आरोप तुम्ही करतायत, त्या खुनाच्या आरोप मध्ये मी सर्वप्रथम त्या बाबतीत माननीय उच्च न्यायालयाचे विशेषतः न्यायाधीश रेवती मोहिती ढेरे पाटील मॅडम आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा आभारी आहे का न्यायाला साथ दिली. आज 10 सप्टेंबर 2024 ला मोठा वकील नजीब मुल्ला का सोडून गेला, का सहकारी पुढे जातोय, मला त्रास होईल म्हणून खोट्या खून मध्ये अडकवण्यासाठी तुम्ही हायकोर्टात पण गेले होते. हायकोर्टाला खोटा सांगितलं म्हणून 10 सप्टेंबर 2024 ला बेंचची ऑर्डर आहे, 2 जज बेंचची हायकोर्टाची ऑर्डर आहे. त्याच्यात वकिलावर, आणि वकील पण छोटा नाही, याच्यात म्हटलंय फॉर पिटिशनर ऍडव्होकेट अशोक सरोगी, त्यानं 25,000चा दंड लावला की नजीब मुल्लाला अरेस्ट करा. नजीब मुल्लावर कारवाई झाली नाही, या पलीकडे आजपासून परत उल्लेख केला, मी त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणारच आहे. तुमच्यासारखे अनैतिक कमवलेले पैसे नाहीये, पूर्ण रेकॉर्ड माझ्याकडे, कधी कोणाला दम दिला, कैसे पैसे तुम्ही काढले, कुठे घेतले तुम्ही, हलाल कमाई आहे. आणि त्याच्यात त्यांना दंड देण्यात आलेला आहे. आणि जे खुनाचा आरोप प्रत्यारोपित करतात त्यांच्यावर पण आम्ही आज कायदेशीर कारवाई करणार. तुमचा बंगला कुठून आला, बंगल्यात काय चुका आहेत, ULC मध्ये काय प्रॉब्लेम आहेत, सरकार जमा एका मिनिटात कसं होईल, मालकाला अजून तुम्ही पैसे दिले नाहीयेत, तो ईडी मध्ये चौकशी असलेला कीर्ती केडिया कोण, ज्याच्या नावावर बंगला होता, काय संबंध तुमचा, ही पण चौकशी होणार. तुम्हाला फेसबुक लाईव्ह करायची आवड आहे ना, गोरगरिबांच्या घरांची बिल्डिंगची, तुमच्या बंगल्याचा फेसबुक लाईव्ह होणार एवढं, आणि याच्याने त्याच्यात अनधिकृत बांधकाम बाहेर निघणार. तुम्ही आमदार म्हणून निवडून आले म्हणून लोकांना पाहिजे, तुम्ही म्हणतात पोरींची हाय लागेल, बरं अल्लाह गाव आहे. फक्त मोठे मिशा ठेवून मोठा जिगर येत नाही. बड़ी मुची से बड़ा जिगर आता नहीं है, बड़ा जिगर सच्चे दिल से होता है. आज सुखात झोपतो तुम्ही जे खोटे आरोप करतायत आणि खून मध्ये तुम्ही जे अडकवण्याचा प्रयत्न होता. आज STFनी 100 पेक्षा जास्त महाराष्ट्रात लोकांना हँड ओव्हर केले. UP STFनी स्थापनेपासून, मायावती राज्यात स्थापना झाली होती त्याच्यानंतर एक पण प्रेस कॉन्फरन्स केली नाही. अक्षरशः जे हत्याकांडचे आरोपी जेव्हा पकडण्यात आले होते तेव्हा पण UP मध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली नाही. बरे किरकोळ मारणारा एक आरोपी, एक आमच्या राबोडीतला ग्रस्ताला मारलेला आरोपीला पकडल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स तिथे घ्यायची. कोण नार्वेकरनी जाऊन 30 लाख रुपये कोटला इन्स्पेक्टरला दिले, हे तुमच्याच सहकार्यांनी तोंड उघडलंय. तुम्ही 4 दिवसापूर्वी अभिजित पवार येण्याच्या आधी रोहन बिल्डर चीटिंग मध्ये आतमध्ये होता, त्यांनी पेडर रोडच्या 4 मजली इमारतीमध्ये 2,500 फुटाचा फ्लॅट तुम्हाला एका व्यवहारात दिलेला जेव्हा तुम्ही मंत्री होते, आणि ते रिडेव्हलपमेंट मध्ये बिल्डिंग जाणार आहे, त्याला 5,000 फूट भेटणार आहे. अभिजित पवारचा पक्ष प्रवेशच्या 3-4 दिवसापूर्वी अभिजित पवार तुमच्या सोबत ते फ्लॅट बघायला पण गेला होता. हे पण तुमच्या स्वतःच्या स्वी सहायक अभिजित पवारनीच आम्हाला सांगितले. तुम्ही एका RTI ऍक्टिव्हिस्टच्या PA ला तुमच्याच माणसांनी कसं पाठवलं ते पण आम्ही पुढे काढणार आहोत.
माझं एवढाच आव्हान आहे की जितेंद्र आव्हाडची युद्धाची सुरुवात झालेली आहे. प्रत्येक वेळी नेत्यांना बदनाम करायचं, खोटं सांगायचं. आम्ही वारंवार परांजपे साहेब आणि आम्ही संयमपणा बाळगला की आपण खालच्या पातळीवर जायचं नाही. पण आता महाराष्ट्रातले नागरिकांना तुमच्या बाबतीतले हे सर्व प्रकार आम्ही काढणार. म्हणून आमची विनंती आहे की कृपा करून आजचा आज आपण SIT नेमावी आणि SITची मागणी करावी. आम्ही सरकारला विनंती स्वतः करणार, तुम्ही मागणी केल्यानंतर, की अभिजित पवारनी जे आरोप केलेले त्याची पूर्णपणे चौकशी व्हावी. अलिबागला 4.5 अन्नपूर्णा, काय हॉटेलचं नाव, रेस्टॉरंट, आनंदवन 4.5, आनंदवन 4.5 मांडवा जेटीवर अभिजित पवार प्रवेशाच्या 2 तासापूर्वी जेवत होता. कोणाला ब्लॅकमेल केला असेल, कोणाला दाबला असेल, कोणाला ED इन्कम टॅक्सची धमकी दिली असेल, तर तो निवांत जेवत होता. आणि त्यांनी जे 2 तासाचा मला सहवास त्याचा भेटला, 1 तासाचा, गेटवे ऑफ इंडिया पाठून तयारी होईपर्यंत गाडीत वीरू वाघमारे, मी आणि हेमंत वाणी होतो. हेमंत वाणी सुदैवानी तो दर्शनाला अंगणेवाडीला गेले जत्रेमध्ये, तर सांगतील काय काय बोललाय, तुमच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत काय बोललाय, सर्व आम्ही रेकॉर्ड करून घेतलंय. त्याच्याच आवाजात आम्ही SITला त्याच्याबरोबर अँटी करप्शनची पण चौकशीची मागणी करणार. तुमचे SRAचे पण त्यांनी सांगितले, 2-3 बिल्डर लोकांची नावं पण सांगितली, त्यांनी इन्कम टॅक्सचे पण पेपर्स, आम्ही काही त्याला विचारलेलं नाही. तो रेकॉर्डिंग आमच्याकडे वेळ प्रसंगी पोलिसांना आम्ही सर्व गोष्टीची सादर करणार आहेत. जितेंद्र आव्हाडजी, तुम्ही एवढे मोठे बेबाक आहेत, तुम्ही एकदम मोठे शेर आहेत ना, तर तुम्ही प्लीज SITची चौकशी करावी. आणि यापुढे परत खुनीचा उल्लेख केला किंवा वाक्य वापरलं तर एकदा कोर्टाने तुमच्या वकिलाला फटकारलाय. आम्ही मानहानीचा दावा दाखल करणार आणि करणार. त्यांनी द्यावं ना. अरे पोलिसांनी वेगवेगळ्या स्तरावर चौकशी केली. मी तुम्हाला आता काय सांगितलं, SIT STFनी एकच प्रेस कॉन्फरन्स घेतली, नाव टाकून घेतलं माझा, आणि तो 7 वर्ष मला शिक्षा व्हावी म्हणून पूर्ण सुयंत्र केली. तुमचा जो आरोपी सुप्रीम कोर्टच्या बेलमध्ये अजून वॉन्टेड आहे, तो त्यांच्या घरात राहतो, मंदिराचे पैसे खाल्लेत, त्याच्या ऑफिसचे CCTV रेकॉर्ड मी काढून ठेवलेत. कारण त्यांनी भाड्यावर जिथे ऑफिस घेतली त्या गोडाऊन वाल्याच्या आजूबाजूचे CCTV फुटेज आधीच काढून ठेवले. नितीन ठाकरे तिथे काय असायचे, मला त्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं नाहीये. तर म्हणून ते नाव टाकलं, व्यवस्थित चौकशी झाली, मुख्य आरोपी सापडलाय. मुख्य आरोपी सापडल्यानंतर तुम्ही हायकोर्टात गेले, हायकोर्टाने तुमच्या वकिलाला दंड लावला ना, खूप कमी वेळा दंड लावतात. आणि कोर्टाने त्या वकिलाला सांगितलं, आय फील टू सीज युअर सनद, त्याची सनद कॅन्सल करायला निघाले होते आणि सिनियर काउन्सिल येते, तर दंड लावला ना. ऑर्डर तुम्हाला 10 सप्टेंबर 2024 वाचून दाखवू का मी इंग्लिशमध्ये. सो आय एम अ रेप्युटेड पर्सन. विनाकारणाने खोटे आरोप माझ्यावर करू नये. ते लहान बालिश सारखं आहे ना, एक हट्ट, त्यांनीच हे षडयंत्र पूर्ण डे 1 पासून रचला होता आणि तोच एक कारण होता जितेंद्र आव्हाडला सोडायचं. शमीम खानच्यावर पण त्यांनी आरोप लावले का त्यांना जे कॉल वगैरे येत आहेत. अहो, त्यांनी ते आरोप लावले, पोलिसांना पत्र द्यावं. आम्ही मागणी करतो SIT नेमायची आणि शमीम खानचे कॉल कुठून येतो, काय बोलतो, पूर्ण कॉल रेकॉर्ड शमीम खानने सबमिट करावा. आम्ही कुठे मागे हटलोय आणि घाबरलोय. द्या ना इन्क्वायरी. खोटे आरोप करायचे, लोकांना बदनाम करायचं, बस झालं. त्याच्यामध्ये मध्यस्थी करून ती केस मागे घेतली, तसं देखील तुमच्यावर आरोप केले. कोणाची? दाऊद इब्राहिम आणि नदीम. अरे एक आमदार, माजी मंत्री, एका नगरसेवकाच्या मागे एवढे खोटे खोटे आरोप करतोय. आय एम थँकफुल टू हिम. मला मोठा केला त्यांनी. आणि या जगात तो देशद्रोही आहे. तो दाऊद इब्राहिम देशद्रोही आहे. मुसलमान कधी त्याला साथ देऊ शकत नाही. खरा आणि कोकणी आहे. जितेंद्र आव्हाडजी मिया भी है और कोकणी भी है. तो जरा आरोपसोच समज के लगाव. आणि त्यांनी जे पोलीस आहे ना, त्यांनी पोलिसांचं नाव द्यावं, ऍफिडेव्हिट करावं आणि सिद्ध करावं माझी रेकॉर्डिंग होती. जितेंद्र आव्हाड बरोबर त्यांचे सहकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड, किती भाई बरोबर फोटो आहे,
किती मर्डर करणारे बरं फोटो आहेत ते फेसबुक याच्यावर तुम्ही बघतात. काय तो सांगणार आम्हाला? मुलाची ठाणे जेलने भस्मासूर म्हणजे रावण आणि भस्मासूर ना, स्वतःची उपमा स्वतःला त्याने दिली. अहो तुम्हाला एवढे पुरावे दिले, तुम्हाला ओपनली मुद्देसह आम्ही सांगितलं त्याच्या बंगला, त्याच्या येऊरचा बंगला, आदिवासीची जागा कशी हडपली आहे, संजय गांधी नॅशनल पार्क त्या फॉरेस्टची जागा गेट मधून एंट्री केल्यावर राईट साईडची कशी त्यांनी पुन्हा अतिक्रमण करून ताब्यात घेतली आहे, या बंगल्याच्या रेमंडची जागा कशी कंपाऊंड तोडून घुसला आहे, सर्व तुम्हाला सिद्ध होईल. आता आम्ही जाणार, आम्ही मागे लागणार म्हणजे लागणार. आणि आता त्यांनी रडीचा डाव करू नये की माझ्या मागे लागले. आम्ही हे जाहीररित्या सांगतोय, प्रत्येक त्यांच्या अव्यवहाराची, भ्रष्टाचाराची मागणी आम्ही करणार. आणि काल ते हे देखील बोलले की ढसाढसा शमीम खान शरद पवार साहेबांसमोर रडले. एका भाषणामध्ये शमीम खानांनी 500 कोटी रुपये मुंबऱ्यात येऊन कमवले, अशा प्रकारचं स्वतः वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी दिलेलं आहे. आणि मित्तल रोडला जे महापालिकेची रिझर्वेशन नाईस वर्ल्ड या कंपनीने ढापले, महापालिकेचं नुकसान केलंय, त्याच्या विरुद्ध देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही लेखी तक्रार करणार. कळव्याचं कार्यालय शासकीय जागेवर कसं आहे याची चौकशी करणार. आमदार निधीतील अनेक कामं प्रशासकीय मंजुरी नसताना कशी केली, या प्रत्येक गोष्टीच्या चौकशीसाठी आम्ही लेखी तक्रार करणार. उगाच रडीचा डाव करू नका की माझ्या मागे लागले, मला त्रास द्यायला लागले. त्यांच्या प्रत्येक भ्रष्टाचाराच्या मागे आता हात धुवून आम्ही लागणार. आम्ही खूप संयम बाळगला, पण सातत्याने राष्ट्रवादीचे आमचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांना कोर्टाने देखील कुठल्याही प्रकारे त्यांचा सहभाग नाही ही क्लीन चिट दिल्यानंतर वारंवार समाजामध्ये त्यांना बदनाम करण्याचं काम जे शो कॉल डॉक्टर जितेंद्र आव्हाड करत होते, त्यांच्या ईट का जवाब पत्थर से मिलेगा हे त्यांनी आज लक्षात ठेवा. आणि शमीम खानचा उल्लेख तुम्ही केला. आमच्याकडे महापालिका आयुक्ताला आपण 2013 साली 12 किंवा 12च्या आधी तुम्ही कुठल्या पद्धतीने तुम्ही शमीम खानला ग्लोबल पार्क मध्ये तुम्ही अडकून गुन्हा दाखल करण्यासाठी वारंवार दबाव टाकत होते. आणि तो तुमची पत्राची तारीख आणि त्याच्यानंतर शमीम खानने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केलेला प्रवेश ते जरूर काढणार. कोरम मॉलची रेकॉर्डिंग तिथं खूप धक्कादायक आहे. तुम्ही अभिजित बायको समोर वापरलेले अपशब्द, घाणेरडे वाक्य आणि नेत्याचं नाव घेऊन तुम्ही सांगितलेलं वाक्य ते तर खूप मोठा बॉम्ब आहे. ते आम्ही त्या नेत्या समोर पण जाऊन दाखवणार आणि पोलिसांकडे पण सादर करणार. महापालिका जे आहे एकच माणूस चालवते आणि आपण पत्रकार आहेत. ऐका माझं, मी आधीच सांगितलं मी व्यावसायिक आहे. मी बिझनेसमॅन करणं चुकीचं आहे. राजकीय माणसं करू शकत नाही. त्यांच्यासारखं धंदे नाहीये माझे पैसे काढायचे ठेकेदार कडून. मी बिझनेसमॅन आहे. 4थ्या मजल्यावर जातो, 3ऱ्यावर जातो, 2ऱ्यावर जातो आणि महापालिकेत जातो तर जातो. लोकांची कामं करतो. तुम्ही येतात, किती लोक असतात गरीब, कुठले श्रीमंत ठेकेदार बिल्डर माझ्या घरी नसतात, ऑफिसला नसतात. गोर गरीब ठाणेकर असतात. सर्व पक्षाचे नगरसेवक आम्ही मिळून लोकांची कामं करतो. त्यासाठी मी निवडून येतो. ते माझं काम आहे आणि मी ते काम करत राहणार. तुम्हाला जळूपणा का तुमच्याकडे गर्दी येत नाही तर. ठाणे जेल में एक बेकरी है. ठाणे जेल में बेकरी जेवण त्यांना पाठवतो असं पण कोणाला. एक मिनिट, तुम्हाला आता हे वाक्य काढलंय ना त्यांनी तर सांगतो. इरफान सोनू
ज्यांनी जमील शेखला हत्या केली, त्यांनी गोळी झाडला असं पोलिसांच्या चार्जशीट प्रमाणे त्या आरोपीला पकडलंय. शिलफाटाची रेकॉर्डिंग आहे. त्याचा बिल कोणी भरला? त्या कुटुंबाला विमानाने कोणी आणलं? त्याचं घर कोणी गावात बांधून दिलं? कुठल्या कुरिअरने त्याला बदाम पिस्ते त्यांच्या घरी गेले, कपडे गेले? त्या कुटुंबाचा आणि जमील शेखच्या कुटुंबाचा, म्हणजे ज्यांनी गोळी मारली आणि ज्याला मेला बिचारा अल्लाह गो, त्या दोघांचा कुटुंबाचा रडताना, एकमेकांना मिठी पाडताना जे हॉस्पिटलचे फुटेज आमच्याकडे आहे. जे हॉस्पिटलला कॉम्प्रोमाइज कोणी दोघांचा घडून आणलं आणि तुम्ही दोघांनी एकत्र व्हा. म्हणजे जो माणूस बिचारा मेलाय त्याचं कुटुंब आणि ज्यांनी मारलाय त्याचं कुटुंब, इन्क्लुडिंग तो सोनू, ज्या दिवशी तलोजा जेल मधून तो जेला मेडिकल चेकअप साठी गेला, तिथे कोण दबाव टाकला, तिथे कोण फोन केलं, ते पण त्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं आणि आम्ही जेला जाऊन त्याचे फुटेज पण काढले. रूम मध्ये बसले, एकमेकांशी रडतायत आणि एकमेकांशी बोलतायत. तर कोण खाना पुरवतो, कोण काय करतो, त्याच्या कुरिअरची पावती सर्व आमच्याकडे मिस्टर जितेंद्र आव्हाडजी आम्ही देणार. यापुढे कधी परत सांगितलं तर याद राखा, आम्ही तुमच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार. थँक्यू. अजून एक ज्या दिवशी राजेश कदम, विक्रम खामकरनी त्याला मारलं, मारामारी झाली त्यांच्या कार्यालयात, जेव्हा मारामारी चालू होते, कॉलचं टायमिंग आहे 3:56. एक्झॅक्टली ह्या टायमाला त्यांच्या ऑफिसमध्ये मारामारी चालू होती. त्यावेळेस मला अभिजितनी फोन केला आणि सांगितलं की तुमच्या कार्यालयातून किंवा तुझा कुठला कार्यकर्ता पटकन पाठव, इथे मारामारी चालू आहे आणि ही मारामारी लवकर व्हायरल करा, आपल्या पुढच्या मी ज्या पक्षात येणार आहे त्याच्यासाठी फायद्याचं आहे. अजून एक गोष्ट, हेमंत वाणी आव्हाड साहेबांना सोडून जात नव्हता. ठीक आहे, हेमंत वाणी आव्हाड साहेबांना सोडून जात नव्हता. हेमंत वाणीच्या बायकोला हे सांगण्यात आलं की ऋतावाहिनीने सांगितलंय की हेमंत वाणीचं घर आम्ही पोचतो, असं तसं हेमंत वाणीला सांगितलं आणि हे सर्व अभिजित पवारने हेमंत वाणीला त्याच्या बायकोला सांगितलं. आता ही गोष्ट ऋतावाहिनीने अभिजित पवारला सांगितली का नाही याचा चौकशी ऋतावाहिनीनेच करा. धन्यवाद आपल्या सर्वांना. आलात, आम्ही आमची बाजू मांडलेली आहे, पण यापुढे कुठल्याही खालच्या पातळीची टीका आणि केली तर आरेला कार्य और ईट का जवाब हो तो गया आगे.